एक हिशोब सांगतो तेवढा पहा. संभाजी राजांना हाताशी घेऊन दिलेर खानाने विजापूरची मोहीम आखली. विजापूरचा बादशाह इतका घाबरला, त्याने शिवाजी राजांकडे मदत मागितली. अहो मोगल मला मारतायत, तुम्ही मला मदत करा. शिवाजी राजांची पण पंचायत होती. मग शिवाजी राजांनी नेहमीप्रमाणे एक वेगळाच मुद्दा मांडला. कुतुबशहा, आदिलशहा आणि आम्ही सगळे दक्षिणी लोक आहोत. दक्षिणेवर उत्तरेचं आक्रमण होत आहे, या नावाने यांची एकजूट मारायची. आदिलशहाच्या मदतीला मी जायला तयार आहे. नेताजी पालकरला तिथे पाठवला. लक्षात घ्या, यात आदिलशहाच्या मदतीपेक्षा सुद्धा संभाजीच्या जवळ राहणं सगळ्यात महत्त्वाचं होतं, कारण यावेळेला संभाजी राजांची द्वितीय पत्नी दुर्गाबाई त्यांच्याबरोबर होती. शंभूराजांचा दुर्गाबाईपासून असलेला मुलगा त्यांच्याबरोबर होता. फौज एक वेळ पटकन केव्हाही झटका देऊन निघून येईल, हे बाकीचे लोक कसे सोडवायचे, ही फार मोठी पंचायत होती. म्हणून विजापूरच्या मदतीच्या मिशानी नेताजी पालकर आथणी तिकोणा भागामध्ये स्वतःचं सैन्य घेऊन थांबलेला होता. फक्त दिलेर खानाने एकच गंमत केली. आपण विजापूरकरांचा मुलूक मारतोय, हे सब ठीक आहे, लेकिन शंभूराजे तुम्ही खरंच आमच्या बाजूला आलात हे आम्हाला कसं पटावं, म्हणून तुम्ही तुमच्या किल्ल्यांमधला एक तरी किल्ला आम्हाला जिंकून द्या की, बाकी आपण विजापूरचा मुलूक मारणार आहोत. युद्धामध्ये शिवबांची धोरण पद्धती हीच आहे की दिलेर खानाच्या चपलेनं त्याचा विंचू मरत असेल तर बरंच आहे, चप्पलही त्याची विषही त्याचंच आहे. पण आता ती चप्पल दुर्दैवाने इकडं थोडीशी सरकली, तुमचा एक किल्ला द्या की, म्हणून ते भोपाळगडाकडे आले. शंभूराजांनी भोपाळगडाला निरोप पाठवला. तो निरोप पहा, फार महत्वाचा आहे. भोपाळगडावरती फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता. त्याला निरोप असा पाठवला, स्वराज्याचा युवराज म्हणून मी आपल्याला आज्ञा करतो, किल्ला खाली करून द्यावा. यावेळेला दिलेर खानाचा किंवा औरंगजेबाचा 7000 मनसबदार म्हणून मी आज्ञा करतो असं ते का बोलत नाहीयेत? काही वाक्यांमध्ये तावर्ण ताकभात कळायला पाहिजे असतो की हा स्वराज्याचा युवराज म्हणून मी तुम्हाला आज्ञा करतो, याचाच अर्थ जे काही होणार आहे याच्यात स्वराज्याचं भलंच होणार आहे. दिस इज नाटक गोइंग ऑन. तुम्ही किल्ला खाली करून दिलात की एक नुसता फुकटचा दगडा धोंड्याचा किल्ला मिळाला की हा दगड गप्प बसणार आहे, आनंदित होणार आहे. पण ती सांकेतिक भाषा लक्षात आली नाही. दुर्दैवाने फिरंगोजी युद्धाला उभे राहिले. मनाविरुद्ध का होईना पण युद्ध करावं लागलं. फिरंगोजी गुप्त रस्त्याने रायगडाकडे निघून गेले शिवाजी राजांना विचारायला की युवराज असताना मी तोफेचा गोळा टाकायचा का, युवराज असताना आम्ही युद्ध करायचं का. त्या चर्चेसाठी ते तिकडे निघून गेले. तोपर्यंत भोपाळगड पडला. दिलेर खानाचं राज्य त्याच्यावर उभं राहिलं. आणि पहिल्यांदा घाण केली असेल दिलेर खानानं म्हणजे गडावर शिल्लक असलेल्या 700च्या 700 मावळ्यांचे उजवे हात तोडून टाकले. जे पाहून शंभूराजाचं म्हणजे चरकलं. मोगलाई हीच असते. अनेक लोक ठपका असा ठेवतात या 700 लोकांचे संसार उजाड झाले, याला कारण संभाजीराजे नव्हेत. या 700 लोकांचं सैन्य आपल्याकडचं संपलं, ह्याला कारण संभाजीराजे नव्हेत. पण लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे, हिशोब मांडताना 1.5 वर्षाचा हिशोब मांडा ना. 1.5 वर्ष शत्रूला थोपवून धरण्यामध्ये 700 बळी पडलेत. हे जर 700 आणि भोपाळगड बळी पडू दिला नसता तर ही सगळीच्या सगळी लाट भोपाळगडाच्या विजापूरच्या रस्त्याने स्वराज्यामध्ये शिरली असती. मग आपल्या 7 लाख लोकांची घरं आणि आयुष्य उद्ध्वस्त केली गेली असती. 7 लाख किंवा त्याच्याही पेक्षा 17 लाख असलेल्या वस्तीची लक्षावधी गावं वाचली, थांबली. दिलेर खानाच्या धक्क्यापासून सावरायला त्यांना वेळ मिळाला. यासाठी जर 700 उडाले असतील तर युद्धाच्या गणिताप्रमाणे अन्याय म्हणत नाहीत.
कारण या 700 लोकांचे हात तुटण्यामध्ये संभाजीराजांनी 1.5 वर्ष दिलेर खानाला जुळवून 70 लाख लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. खर्चाचा हिशोब मांडताना जमेचाही हिशोब मांडला पाहिजे ना. त्यांच्यामुळे 700 लोक उडाले, पण त्यांच्यामुळे वाचले किती? हे जर शंभूराजांनी 1.5 वर्षात उपद्व्याप केले नसते तर दिलेर खानाच्या 3 लाखाच्या वरवंट्याखाली किती माणसं संपली असती? मग एवढ्या लोकांना, आणि मिलिटरीचा हाच नियम असणार ना, लक्षावधी लोकांना वाचवण्यासाठी काही शेव लोकांनी संपण्याचा निश्चय केला, त्यालाच मिलिटरी म्हणतात. आज कारगिलला कित्येक शेकड्याने आपले सैनिक गेले, त्यांना आपण श्रद्धांजलीही वाहतो, पण हिशोब हाच म्हणतो की ते काहीशे सैनिक गेले तेव्हा 100 करोडचा भारत शिल्लक राहिला. 100 करोडचे नागरिक शिल्लक राहण्यासाठी संपायला किंवा हौतात्म्य गाजवायला जे तयार आहेत तेच सैन्य असतं. शंभूराजांच्या या सगळ्या प्रकारामध्ये ती 700 माणसं गेली असतील, पण याच्या विरोधामध्ये 70 लाख जगलेत हे विसरायचं नाही. आणि त्याच्याही पुढचं एक महत्वाचा पुरावा सांगतो. अजून एक पद्धत अशी सांगतात की जेव्हा भोपाळगडाच्या खाली शंभूराजे उतरले आणि आता विजापूरकडे वाटचाल सुरू झाली, मध्ये 2 गावं होती, मी मगाशी सांगितली ती, तिकोटा आणि अथणी. या 2 गावामध्ये मुघलांचे अत्याचार संभाजीराजांनी पाहिले. प्रचंड गावच्या गावं कैद करून आणली जायची. बायकांवरचे अत्याचार बघवत नव्हते, गोरांवरचे त्याच्यापेक्षा बघवत नव्हते. माणसांचे अत्याचार ऐकवणार नाहीत इतके भयानक होते. आणि असं असताना फार सुंदर वर्णन आहे संभाजीराजांचं. आपण दिलेर खानाच्या गोटात आहोत हे माहीत असताना साऱ्या सैन्या देखत शंभूराजे दिलेर खानावर चालून गेलेत. त्याची गचांडी धरून त्याला जाब विचारलाय, अरे राज्य करता का सैतानात? दिलेर खान म्हणला, हम तो सदी से ऐसे ही राज्य करते हैं. अरे काही माता भगिनी तुम्हाला आहेत का नाहीत? दुश्मनला आपण माय बहीण मानतच नाही, प्रश्न येतोच कुठे? ती मानवता वगैरे सगळं पाळायचं कंत्राट तुमच्याकडे आहे. हम दुश्मन को सिर्फ दुश्मन समझते हैं, दुश्मन खत्म करने के लिए होता है, और ज्यादा से ज्यादा यातना दे तो खुदा ताला प्रसन्न होता है. सटक्यामध्ये मारलं तर भगवंताची कृपा मिळत नाही, जास्तीत जास्त हाल करून शत्रूला मारलं तर देव प्रसन्न होतो, असा आमचा सरळ धर्मग्रंथ आहे. हम वही कर रहे हैं. मला तुमच्याबरोबर राहायची इच्छा नाही. अबे हमें तो मालूम ही था. तू 1.5 वर्षांनी बाबा आल्यावर येतो म्हटलंस, तिथेच मला कळलं होतं की माझ्यासारख्याला सुद्धा तू गुंगावलास. कधी ना कधी तू निघून जाणार मलाही कळत होतं, पण लक्षात ठेव तुझा काबिला माझ्याकडे आहे. शंभूराजांची द्वितीय पत्नी तिथे अडकली होती. अर्थात कुटुंब काबिल्यासाठी थांबणारा मी नव्हे. नेताजी पालकरांच्या सेना आसपास आहेत एवढ्या शंगदुतऱ्यांच्या खुणेमध्ये समजलं होतं. तेवढ्यावर धाडस करणं पुरेसं होतं. शंभूराजांनी आपल्या सर्व सैन्याला उठायला सांगितलं आणि दम दिला समोर. माझा पाठलाग करायला माणसं पाठवलीत तर मी कुठे गेलो हे सांगायला कोणीही मागं येणार नाही. समजायचं त्याला समजलं ते. माझ्या पाठलागाला कोणीही पाठवलं तरी मी कुठे गेलो हे सांगायला कोणीही मागे येऊ शकणार नाही. दिलेर खान जा रहा हो. पाठ वळवली, घोड्यावर मान ठोकली, ताड 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 शंभूराजाचं पथक निघून सुद्धा गेलं. ते दिसेनासं झाल्यावर दिलेर खान ओरडला, क्या देखते हो, पीछा करो. कोण मरायला पीछा करायला जाणार आहे? तिथं सगळे तिथंच उभे. अरे क्या देख रहे हो? शेजारचे शहाणे होते. सरदार साहब, जो आप देख रहे थे वही हम देख रहे हैं. अहो, तो नजरेच्या टप्प्या पलीकडे जाईपर्यंत ओरडायचं सुद्धा धाडस तुमच्यात नव्हतं. इतक्या तडफेनं तो समोरनं निघून गेला की पिछा करो म्हणायचं सुद्धा त्याच्या पिछाडीला धाडस झालं नाही. आता तू निघून गेल्यानंतर काय सांगताय? आम्हाला आमच्या बीबी बेगम प्यार आहेत, त्याने दिलेलं दम खरं आहे, आम्ही काही तिच्या पिछाडीला जात नाही. रायगडापर्यंत शंभूराजे येऊन पोचले. शंभूराजे परत आल्याबद्दल शिवाजी महाराजांचं पत्र आहे. कोणाला लिहिलेलं? शिवाजीराजेने त्याच्या भावाला लिहिलेलं पत्र आहे. व्यंकोजी राजे नावाचे शिवरायांचे भाऊ होते, जे कर्नाटकामध्ये होते. त्या पत्रातले शब्द बघा. शिवाजीराजे सुद्धा या कुठे गोष्टीला फितुरी म्हणत नाहीत.
पत्रातले शब्द राजांचे असे आहेत. शंभूराजे काही काळ मोगलांकडे गेले होते. त्यांना परत इकडे आणण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. लक्षात घ्या, कष्ट म्हणजे नेताजी पालकरला पाठवून नेटवर्क लावणं याच्याबद्दलचा विषय हा. त्यांना परत आणण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. कष्टास फळ येऊन आता शंभूराजे परत इथे आले आहेत. मुघलांची पातशाही असो अथवा आदिलशहाची किंवा कुतुबशाहीची पातशाही असो, या कोणत्याही पातशाहीमध्ये आपल्या मनाच्या बरहुकूम धर्मराज्य होणार नाही हे त्यास कळून चुकले आहे. काही वाक्य अशीच म्हणावी लागतात की ज्यायोगे हे नाटक नाही हे इतरांना सिद्ध व्हायला पाहिजे. की असे त्यांच्या लक्षात आले. शंभूराजे आता घरी परत आले आहेत आणि घरोब्याच्या संबंधाने जसे करायचे तसे समाधान झालेले आहे. आता आपण म्हणाल की ह्या पत्राचा जर महत्वाचा पुरावा म्हटला तर आतापर्यंत फितुरी करणाऱ्यांचे डोळे फोडणारे शिवाजीराजे, फितुरी करणाऱ्यांचे हात तोडणारे शिवाजीराजे फक्त पोरगा होता म्हणून हो म्हणून मोकळे झाले का? हो, जाऊ दे. आता लक्षात घ्या, नाटक काय उभं केलंय? तो आमच्यावर नाराज झालाय आणि मुघलांकडे गेलाय. स्वार्थासाठी नव्हे, आमच्यावरची नाराजगी काढण्यासाठी. मुद्दाम लक्षात घ्या, स्वार्थ मिळवण्यासाठी दुसऱ्याकडे जाणं आणि फक्त नाराज होऊन रुसलो आहे म्हणून दुसऱ्याकडे जाणं, यामध्ये फितुरी हा शब्द आणि रुसवा हा शब्द दोन वेगळे असतात. इतिहासामध्ये याच्या पूर्वी हा प्रकार झालेला आहे. अफजल खानाच्या स्वारीमध्ये खंडोजी खोपडे नावाचा सरदार होता, तो फितूर झाला होता. शिवरायाने त्याचा हात आणि पाय तोडून त्याला शासन केलं, हे अगदी बरोबर होतं. पण खंडोजी खोपडेचं जे वतन होतं ते दोन भावांचे मिळून होतं. ते सगळं वतन खंडोजीच्या नावे झाल्यामुळे दुसरा भाऊ दुखावला गेला. तो रुसून आदिलशहाकडे गेला होता. त्याची समजूत काढून शिवाजी राजाने त्याला 59 सालच्या इतिहासात सुद्धा परत आणलाय, कोणतीही शिक्षा न देता. की खंडोजी तो पैशासाठी फितूर झाला आहे, तो स्वार्थासाठी फितूर झाला आहे आणि हा स्वतःचे न्याय्य हक्क डावलला गेल्यामुळे रुसून फक्त तिकडे गेलाय. त्याला माझं काही नुकसान करायचं नाहीये. अशा रुसलेल्या माणसाला फक्त मला परत आणायचं आहे. असा पहिल्या संभाजीराजांचीच ही केस नाहीये, कोंडाजी सुद्धा असाच परत आणलेला आहे. तेव्हा न्याय बघताना शंभूराजांनी दिलेर खानाला 1.5 वर्ष झोलवलेलं आहे. ही त्यांची मोठेपणाची कारकीर्द अमान्य करता येत नाही. शिवाजीराजांचा याच्यामधला न्यायप्रवणतेला कुठेही धक्का लागत नाही. असो, मात्र याच्या पुढचे उल्लेख जे आहेत ते सांगतो. शिवाजी राजांचं एक फार मोठं स्वप्न होतं. काही काळात औरंगजेब आता खाली उतरून येईल. त्याच्या समोर आपली 2 लाख सेना उभी करून आता असं निर्णायक युद्ध करू, याच्यातून शिल्लक राहील त्याला स्वराज्य म्हणता येईल, असा सगळा डोक्यामध्ये डाव चाललेला असताना इतके अत्यवस्थ रायगडावर आजारी झाले. अशाही वेळेला कोल्हापूरच्या बाजूने आक्रमण काही राहू नये म्हणून शंभूराजाला पन्हाळ्यापाशी ठेवला. पण राजे अत्यवस्थ आहेत, शंभूराजा भेटायला ये अशी महाराजांची पत्र पन्हाळ्यापर्यंत पोचली नाहीत. राजांची तब्येत कशी आहे अशी चौकशी करणारी पन्हाळ्याची पत्र रायगडापर्यंत आली पण राजापर्यंत पोचली नाहीत. मध्ये पत्र मारणारी एक मोठी फळी उभी राहिली होती सोयराबाईंच्या पद्धतीनं. ज्यायोगे सोयराबाईंना दाखवायचं होतं पन्हाळ्याला असलेल्या युवराजांना, तुमची काहीच काळजी नाही, कशाला तुम्ही युवराजांसाठी मरमर मरताय. आणि युवराजाच्या डोक्यात आणायचं होतं, बघ 10 पत्र पाठवून सुद्धा तुझे वडील तुला उत्तर देत नाहीत, की वडिलांना तुझी किंमत नाही, तू कशाला मरतोयस वडिलांसाठी. दोघांना 2 बाजूने दुखवण्यासाठी
रायगडाचा संपूर्ण पत्रव्यवहार आणि कारभार जो सोयराबाईंच्या हातात होता त्याचा डाव साधला गेला. इकडचं पत्र ना तिकडे जाऊ दिलं, तिकडचं पत्र ना इकडे जाऊ दिलं आणि अचानक 3 एप्रिल 1680च्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा मुहूर्त साधून गेले राजे शिवाजी, गेले राजे शिवाजी, गेले राजे शिवाजी. हळहळ उठली हिंद देशात भारी, हळहळ हळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री गेला, सह्याद्री गेला. ढळ ढळ रडली हिंद भू शोककारी, ढळ ढळ रडली हिंद भू शोककारी, शोककारी शोककारी. गेले राजे शिवाजी, गेले राजे शिवाजी. राजांच्या निधनाची वार्ता लपवून ठेवली. राजारामाच्या हातून अंत्यसंस्कार करून टाकले आणि सोयराबाईंनी मोरोपंत, अनाजी पंत, पिलाजीराव शिर्के, हंबीरराव मोहिते, 2 मंत्री आणि 2 सरसेनापती या चौघांना पाठवलं पन्हाळगडाकडे. शंभूराजाला आहे तिथेच कैद करून कायमचा टाका, राजारामाचं मंचकारोहण करून घ्या. पण मार्गातच पिलाजीराव आणि हंबीरराव मोहित्यांनी ठरवलं हा बेत चांगला होणार नाही. शंभूराजाला हिनं अंत्यदर्शन पण होऊ दिलं नाही. स्वराज्याचा विचार सुद्धा हिच्या डोक्यामध्ये नाही. या बाईचा बेत सफल नाही होऊ द्यायचा म्हणून पन्हाळ्यापर्यंत 4 गेले. पण पिलाजीराव शिर्के आणि हंबीरराव मोहित यांनी मोरोपंत, अनाजी पंतांना अटक करून संभाजीराजांच्या समोर उभं केलं. हे सोयराबाईंच्या वतीने तुम्हाला अटक करायला आलेत. मला अटक करायला? अर्थात. आणि मग तुम्ही? सगळ्या मराठी लष्कराकडून तुम्हाला मुजरा करण्यासाठी आलोय. सर्व शिवरायांचं मराठी लष्कर शंभूराजे तुमची वाट पाहत आहे. या कैद्यांना घेऊन असेच रायगडाकडे निघू. आणि इथे इतिहासाच्या एका बखरीत असं लिहिलंय की संभाजी राजांनी रायगडावर येताच सगळ्या मंत्र्यांची कत्तल केली. त्यामुळे बहुतेक ते फारच संतापी दिसतात. पण या बखरीतला उल्लेख चूक राहणार आहे, कारण याच्या पुढची घटना अशी आहे. संभाजीराजे रायगडावर आले. मोरोपंत, अनाजीपंत ही सगळी जी काही सर कारकून माणसं होती यांच्या घरावर पहारे बसले. हे एक फार मोठं आज्ञापत्र आज उपलब्ध आहे, ज्यामध्ये सगळ्या लोकांनी विनंती अशी केली की शंभूराजे, आता तुमचा राज्याभिषेक व्हायचा, अशा वेळेला ही जुनी माणसं तुरुंगात असणं चांगलं नाही. झालं गेलं विसरून जावं, यांना पुन्हा आपण पदावर घ्यावं आणि जवळजवळ शंभूराजांच्या सिंहासनारोहणानंतर 15 महिने म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ शिवरायांचं जे होतं ते मंत्रिमंडळ तसंच राखण्यात आलं. आल्या आल्या कुठल्याही मंत्र्यांच्या कत्तली शंभूराजांनी केल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात नाही. बखर हा 4थ्या क्रमांकाचा पुरावा असतो. आधीची पहिली पत्रव्यवहाराची कागदपत्र जास्त महत्वाची. पत्रव्यवहार किंवा जे करारनामे झालेले असतात ते जास्त महत्वाचे. म्हणजे आल्या आल्या त्यांनी आपल्या आईला भिंतीत चढून मारलं. मी सुद्धा रायगड खूप वेळा पाहिलाय. तिथल्या गाईडला सुद्धा विचारलंय, सोयराबाईंना ज्या भिंतीत चिडून मारलं ती ऐतिहासिक भिंत दाखवा. म्हणला मला चिडून मारलं तरी सापडायची नाही. का नाहीच अशी काही भिंत या जगामध्ये? अशी भिंत नाही.
भिंतीत चिणून मारणं कसं असतं आपल्याला कल्पना आहे का? त्याच्यासाठी एक विशिष्ट कोनाडा करायला लागतो, तशी एक भिंत असावी लागते. आतला मनुष्य जरी मेला, त्याच्या अस्थी काढल्या तरी ती भिंत तशीच राहते. अशी कुठेही प्रकरण नाही. सोयराबाईंनी नंतर विष पिऊन आत्महत्या स्वतः केल्याचे उल्लेख 4 आहेत. बरं, सोयराबाईंना सुद्धा शंभूराजांनी जे कैद केलं होतं ते हातापायात बेड्या घालून, शोले पिक्चर नव्हता त्याच्यामध्ये त्यांना करायचा, त्या फक्त नजर कैदेत होत्या. घरावरती पहारे लावणं इतकाच त्या कैदेचा अर्थ होता. राजारामाला सुद्धा काही काळ संभाजीराजांनी कैदेतच ठेवला. याचं कारण राजारामाला हाताशी धरून बाकीचे बंड करतील म्हणून त्याला थंड ठेवला. बाकी वैर काही नाही. शंभूराजांचं पुढचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा राजारामाला आणि येसूबाईंना म्हणजे स्वतःच्या पत्नीला अख्खा स्वराज्याचा कारभार सांभाळायला शंभूराजांनी सांगितलं होतं. जिथे संभाजीराजांचे शिक्के नाही अशा वेळेला अनेक धान्याच्या शिक्के पत्रांवरती राजारामाचे शिक्के आहेत. राजाराम हा सहकारी बंधू म्हणूनच पुढे राहिला. दुसऱ्यांनी त्याचा गैरवापर करू नये म्हणून शंभूराजाने त्याला काही काळ थांबवला. नाही म्हणजे समर्थांचं पत्र आहे हो संभाजीराजांना. शिवाजीराजे गेल्यानंतर समर्थांनी एक पत्र पाठवलंय आणि त्या पत्रामध्ये समर्थांनी असं म्हटलंय, काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी. बघा 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 बघा, समर्थांना सुद्धा माहिती आहे की उग्र होते संभाजीराजे, म्हणून तर त्यांनी लिहिलंय काही उग्रस्थिती सोडावी. अशा माणूस बोलायला लागला की असं टाळकं सटकतं काही वेळेला. अरे झंप्या, एवढ्या 32 पानिपत्रात एवढीच ओळ वाचता आली करे तुला? संभाजीराजे कशासाठी उग्र झाले तेही समर्थांना कळत होतं, म्हणून त्याच पत्रात 2 ओळीनंतर त्यांनी लिहिलंय, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाताशी धरावे. की नंतर संभाजी महाराजांना विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या प्रकारात जे मंत्री सापडले ते हत्तीच्या पायाखाली मारले गेले. पण इतकं सगळं झालं तरी त्या मंत्र्यांच्या कुटुंबियांवरती राग करू नये. मागील अपराध क्षमावे, मंत्री हाताशी धरावे. बाळाजी औजी चिटणीसांना जेव्हा हत्तीच्या पायी मारलं गेलं तेव्हा येसूबाईंनीच सांगितलं की बाळाजी हा फक्त पत्राचा धनी होता. ज्याने पत्र लिहायला सांगितली त्या सोयराबाई तर विष पिऊन गेल्या. आता ज्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता त्यांनी पत्र लिहिली, त्यालाही हत्तीच्या पायी कसा मारावा? ते योग्य नव्हे. शंभूराजांनी तेही मान्य केलंय की रागाच्या भरात सर्वांची मी एकदम खाडकन आज्ञा केली. 2 मंत्र्यांना शासन झाले ते योग्यच झाले, पण बाळाजी औजीला झाले ते काही योग्य नाही. याचे प्रायश्चित्त म्हणून सुधागड पाली येथे बाळाजी औजी चिटणीसांच्या समाधी मंदिराचे बांधकाम संभाजीराजांच्याच अध्यक्षतेमध्ये झालं. इतकंच नव्हे तर बाळाजी औजींची मुलं, ज्याचा पुढचा उल्लेख स्वामीभक्त खंडो बल्लाळ म्हणून येतो, ती मुलं पुन्हा सरकारी सेवेमध्ये ठेवणं इथपर्यंत शंभूराजाने सर्व काही केलं. सिंहासनारूढ असलेल्या शंभूराजांचं भाग्य असं काही उदयाला आलं की औरंगजेबाचा डाव अख्खा उलटा झाला. काय उलटा डाव झाला असेल? शिवाजीराजे गेले म्हटल्याबरोबर औरंगजेबाची कल्पना अशी, आता यांच्या मारामाऱ्या होतील. शिवाजी नाही म्हटल्यावर संभाजी काय ना राजाराम काय, कोण आहे आपल्याला एवढा तुल्यबळ आहेच कोण? त्यामुळे आतापर्यंत औरंगजेबानी झिजिया नावाचा कर म्हणजे टॅक्स, झिजिया कर या शब्दाचा अर्थ तुम्हाला आम्ही हिंदू म्हणून जगायला देतो याबद्दल तुम्ही टॅक्स द्यायचा आहे. खऱ्या अर्थाने हप्ता वसुली. या मोहल्ल्यात धडपणे राहायचं असेल तर रोज 100 रुपये द्यायचे. यातला जो भाव असतो तोच तो. तुम्हाला आम्ही मारत नाही, न्यूसेन्स व्हॅल्यूची किंमत हप्ता द्यायचा. हा तुमच्या प्रगतीसाठी, धरण प्रकल्प, रस्ते बांधणीसाठी नाही. हा जो तुम्ही टॅक्स देता हा फक्त आम्ही तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुम्हाला मारत नाही. तुमच्यापेक्षा 2 काठ्या आम्ही मारू शकतो या शक्तीची किंमत द्यायची. म्हणून औरंगजेबाने आतापर्यंत दिल्ली, आग्रा, मथुरा याच भागात झिजिया चालू ठेवला होता. आता त्यांनी महाराष्ट्राला लगत असलेल्या बऱ्हाणपुरापर्यंत तो टॅक्स आणला.
शिवाजीराजे गेला म्हटल्यानंतर महाराष्ट्रापर्यंत तो टॅक्स सगळीकडे मोगल प्रांतात लागू करता येईल अशी औरंगजेबाची अटकळ होती. बऱ्हाणपुरापर्यंत ती सगळी लाट आली. बऱ्हाणपूरच्या लोकांनी प्रार्थना केली, शंभूराजे आमच्यापर्यंत जिजिया कराचा त्रास सुरू झालाय. औरंगजेब दिल्लीपासून उत्तर प्रदेश ओलांडून मध्य प्रदेशाच्या बऱ्हाणपुरापर्यंत अन्याय करायला येतो, त्याला सलामी दिली पाहिजे. त्याला सलामी देण्यासाठी महाड आणि इथल्या कोकणामध्ये असलेल्या रायगडापासून आम्ही पण बऱ्हाणपुरापर्यंत येऊ शकतो इतके एकदाच दाखवायला हवे. हंबीरराव मोहिते, तुमच्यावर जबाबदारी. जिजिया वसूल करणारा एकूण एक अधिकारी तर संपवायचाच, पण बऱ्हाणपूर ह्याच्यानंतर 4 वर्ष उभे राहणार नाही अशी लूट रायगडावर आणून दाखवायची. आणि शिवाजीराजे जाऊन वर्ष नाही उलटलं तोवर हंबीरराव मोहिते बऱ्हाणपुरावर चालून गेले. तिथले सातीच्या साती पुरे लुटले, व्यापारी लुटले, तिथले सगळे मुघलांचे खजिने लुटले, झिजिया कराचा पैसा लुटला, हिंदूंना अभय दिलं. ही लूट इतकी होती की ती आणता येईना अशी अवस्था झाली. हंबीररावांनी विनंती केली, काय करू? ते म्हणले, त्यातले जे टाकून देता येईल ते सामान टाकून बाकीचे आणा. त्यामुळे महत्वाचे सोनं चांदी मोहरा ज्या होत्या त्या सगळ्या आणल्या, बाकी काचेच्या वगैरे वस्तू सगळ्या रस्त्यातच टाकल्या. इतिहासात नोंद अशी आहे की टाकून दिलेल्या वस्तू सुद्धा पुढे वर्षभर त्याच रस्त्यावर होत्या. का? कोण हात लावायला जाणार? सगळ्यांच्या उरात धडकी हीच होती की बहुतेक जमेल तेवढं ठेवून हे परत यायचेत हे घेऊन जायला. यांच्या इथल्या वस्तूला जर हात लागली तर आपली धडगत नाही. टाकून दिलेल्या वस्तू सुद्धा तिथेच होत्या. 1 वर्ष राजा जाऊन होईपर्यंत टिपरीवर ढणकन अशी दणकी पडावी अशी औरंगजेबाला वार्ता कळली. तुझा झिजिया कर घेणारी माणसं मेली आहेत, तुझा सगळा बऱ्हाणपूरचा खजिना रायगडापर्यंत गेलाय. अब शंभू की कुछ खैर नाही. इकडे औरंगजेब 7 लाखाची फौज तयार करत होता दिल्लीत. इतक्यात औरंगजेबाला बातमी कळली, मिस्टर औरंगजेब, तुमचे जे धाकटे चिरंजीव आहेत, धाकटे शहाजादा मोज्जम मधला आहे, सगळ्यात धाकटे चिरंजीव औरंगजेबाच्या अतिशय धाकट्या चिरंजीवांचं नाव सुद्धा अकबर असंच आहे. तो शहाजादा अकबर. तो बोटावर कबूतर असलेला अकबर तो वेगळा. हा औरंगजेबाचा मुलगा अकबर आहे. आणि औरंगजेबाला बातमी अशी कळली की तुमचा तो छोटा 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 अकबर राजपूत लोकांना हाताशी धरून तुम्हाला दिल्लीच्या सिंहासनावरनं काढून बादशाह व्हायच्या रस्त्यावर आहे. म्हणजे आता मी संभाजीशी लढायचं आहे का अकबराशी? पण औरंगजेब अतिशय धूर्त राजकारणी होता. त्याने बरोबर पत्ते शोधून काढले कोण कोण राजपूत अकबराच्या बाजूला उभे राहिलेत. अमुक एक आहे, अमुक एक आहे, अमुक एक आहे, अमुक एक आहे. या सगळ्यांना गुप्तपणे भेटण्यासाठी आपले दूत पाठवले. काय जे व्यवहार व्हायचे ते झाले. या सगळ्यांचा पाठिंबा अकबराकडचा काढून घेतला आणि स्वतःच्याच पोराला देशोधडीला लावला. अर्थात बहुतेक म्हणूनच हे इतका वेळ राज्य करू शकत राहिले. यांच्याकडे दया माया हा विषयच नाही. बाप आडवा आला कापून काढा, भाऊ आडवा आला कापून काढा. ते नातीबीती सांभाळायची, ते आपले अण्णा, आपले दादा, आपले आबा, आपले काका, आपले सत्या, हे सगळं आपल्या वरावरच सगळं बदले. तिथं कोण कोणाचं नाही हो. आडवा आला छाडो उसको. औरंगजेबाचा सगळ्यात मोठा राग होता शिवाजीराजांवर तो हा होता, अरे माझ्या कैदेतनं माझा बाप नाही सुटू शकला, माझ्या कैदेतनं माझा भाऊ नाही सुटू शकला, माझ्या कैदेतनं माझ्याकडची एक माणूस नाही सुटू शकला. हा लेखाचं येऊन पोरा सगट पळाला. मग माझं नाक केवढ्याला कापलं त्यांनी. तो राग जो होता. आणि आता हा राग औरंगजेबाचा अधिक वाढला. कारण राजपुतांचा आधार निघून गेल्यावर शहाजादा अकबर संभाजीराजांच्याकडे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, मला माझ्या बापाला संपवायची इच्छा आहे, मदत करा. म्हणजे औरंगजेबाचा जो डाव होता की संभाजी म्हणजे शिवाजीचा मुलगा माझ्याकडे यावा, या बरोबर डावाची उलटी बाजू झाली होती. आता औरंगजेबाचा मुलगा संभाजीराजांच्याकडे येऊन उभा राहिला होता आणि विनंती करत होता, आमचे जे पारंपरिक राष्ट्रीय कार्य आहे हो. कारण औरंगजेबही तसाच सत्तेवर बसलाय, त्यांनी बापाला संपवला म्हणून. बरं, बापाबद्दल फार काही सहानुभूती करायचं कारण नाही, त्यांनी त्याच्या बापाला तसंच संपवलाय. एकूण आपल्या बापाला संपवणं, भावाबंधांना संपवणं आणि त्याच्यानंतर राज्यावर येणं ही आपली दिव्य परंपरा.
या दिव्य परंपरेला अनुसरून मी सुद्धा माझ्या बापाच्या विरोधामध्ये उभारायला तयार होतोय. तुम्ही मदत कराल का? औरंगजेबाचा राग चौपटीनं वाढला होता. आधी यांनी आमची नाकं कापली ती कमीच पडली, म्हणून आता माझं पोरगं संभाजी राजाकडं आधार मागतं. म्हणजे माझ्यापेक्षा संभाजी राजाची ताकद त्याला जास्त वाटते, माझ्यापेक्षा शंभूराजांचा आधार त्याला जास्त वाटतो. देख लेंगे. आणि अकबरही संपेल, शंभूराजाही संपेल या ताकदीनं दिल्ली सोडली औरंगजेबाने. अर्थात पुढच्या 9 वर्षाच्या युद्धानंतर त्याला समजलं, ना तो अकबराला संपवू शकला, ना शंभूराजांना संपवू शकला, ना मराठी राज्याला संपवू शकला, ना मराठी राज्याच्या पुन्हा उभारणीच्या शक्तीला थांबवू शकला. समर्थांच्या पत्राचा शेवटचा ओळ अशी होती: शंभूराजे शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी. म्हणजे बुवा समर्थांचं भोसल्यांचं काही प्रेमाचं नातं होतं का हो? पुरावेच पाहायचे असतील तर 30 पुरावे आहेत. 3 नाही म्हटलं मी 1 नाही 2 नाही, ज्याला अभ्यासच करायचा असेल त्याच्यासाठी सांगितलं. नोंदणीकृत 30 पुरावे आहेत शिवरायांच्या आणि समर्थांच्या प्रेमाची साक्ष देणारे. त्याहून मोठा पुरावा असा आहे की 1682 साली समर्थांनी समाधी घेतली सज्जनगडावर. याच्यानंतर त्या समाधीच्या आजूबाजूला जे संपूर्ण राम मंदिराचं बांधकाम उभं राहिलंय त्याचे शिलालेख सुद्धा त्या ठिकाणी आहेत. हे सगळं बांधकाम शंभूराजांच्या काळात केलं गेलंय. हे सर्व बांधकाम शंभूराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला समर्थांचे शिष्य दिवाकर त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे. जे जे सज्जन होते त्यांना अभय होतं, जे जे दुर्जन होते त्यांना तितकंच मोठं भय होतं. शंभूराजांचं राज्य खऱ्या अर्थाने सत्य शिव सुंदर असं शिवराज्य म्हणजे शंभू राज्य म्हणजेच पवित्र राज्य होतं. शंभूराजांनी त्यांच्या 8 वर्षाच्या युद्धात आपल्या दूतांच्या मार्फत इकडे अरबस्तान, भारतामध्ये एका बाजूला बंगाल आणि भारतातल्या दुसऱ्या बाजूला तिरुवनंतपुरम इथपर्यंत अशा 3-4 इतक्या विविध लांबच्या पल्ल्यांना सुद्धा उडी मारून लोकांना चकित करून सोडलंय. 9 वर्ष महाराष्ट्रात युद्ध चालू होतं.